शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावरती नाशिक कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। जिल्ह्यामधील एकूण 15 तालुक्यांमध्ये कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रावरती धडक कारवाई केली। बोगस खत, बियाणं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावरती मोठी कारवाई करण्यात आली आहे। शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर नाशिकमधील कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। एप्रिल ते जुलै महिन्याच्या 15 कृषी विभागानं 266 कृषी सेवा केंद्रावरती कारवाया केल्या, तर 108 कृषी केंद्रांना ताकीद देत नोटीस बजावण्यात आलेल्या असून 112 कृषी केंद्रांवरती परवाने निलंबित करण्यात आले। 42 कृषी सेवा केंद्रांचे परवाने हे थेट रद्द करण्यात आले। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या फसवणूक झाल्यामुळे कृषी विभागाकडून 4 कृषी सेवा केंद्रांवरती फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आले। नाशिकच्या दिंडोरी, निफाड, येवला, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। 20 पेक्षा जास्त गोणे एका शेतकऱ्याला देऊ नये असा एक थोडक्यात नियम केंद्र शासनाने घालून दिलेला आहे। आणि जरी दिला तर त्यांच्याकडे तेवढी शेती आहे का, तेवढी पिकं आहेत का याची खात्री करावी, याची सुद्धा आम्ही तपासणी केली होती। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 118 कृषी सेवा केंद्र आपण सतत ताकीद दिलेली आहे। याच्याशिवाय 112 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केलेले आहेत। त्याच्यामध्ये 90 हे खताचे परवाने आहेत, 10 बियाण्याचे परवाने आणि 12 कीटकनाशकाचे परवाने आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। बियाणांची उगवण न झाल्याच्या 1638 तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला धारेवरती धरत तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवरती येत जिल्ह्यामधील 13 बियाणं कंपन्यांविरोधात 41 FIR दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये अंकुर, उत्तम, ओसवाल सारख्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे। अमरावतीत 5, भातुकली 5, चांदूर रेल्वे 3, धामणगाव रेल्वे 2, नांदगाव खंडेश्वर 5, तिवसा 2, चांदूर बाजार 5, मोर्शी 2, अंजनगाव सुरजी 5, अचलपूर 5 आणि चिखलदरा 2 असे एकूण 41 गुन्हे नोंद करण्यात आले। यामध्ये बूस्टर, रवी सीड्स, इनोवेस, पार्श्व, श्री श्री सीड्स, अंकुर, उत्तम, ग्रीन रिव्होल्यूशन, व्हिगर, SKB सीड्स, ईगल, ग्रानफोल्ड आणि ओसवाल या 13 कंपन्यांचा समावेश आहे। आणि यानंतर बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची। यावर्षी उशिरा का होईना पण पाऊस आला। शेतकऱ्यांनी सोयाबीन या नगदी पिकांची लागवड केली, पेरण्याही केल्या, पाऊसही पडला, मात्र 20 दिवसांनंतर देखील सोयाबीन उगवलंच नाही। तब्बल 1350 शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयामध्ये सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी दाखल केल्यात। यामध्ये कृषी विभागानं 12 कंपन्यांवरती यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत आणि त्यानुसार कृषी विभागानं ही कारवाई केली आहे। बूस्टर, विगोर, पार्श्व, अंकुर सीड, बाफना सीड्स, रवी सीड्स या कंपन्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। दरम्यान याच संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। पूर्ण 15 एकराची लागवड केली होती, त्याच्यातलं आमचं 4 एकर निघालेला आहे आणि 11 एकर टोटल गेला, एकही बी निघाला नाही। आणि त्याच्यामध्ये आम्ही बूस्टर कंपनीचं होतो खोखो आणि एक इनोवेस कंपनीचं महादेव म्हणून वाण येते ते वाण लावलं होतं आणि ते 23-24 ची पेरणी होती आमची। मग आम्ही म्हटलं बा निघत आणि पेरणी योग्य पाऊस होता आणि भरपूर वेळात पेरलं। यावर्षी पावसाने खूप साथ दिला शेतकऱ्याला, पण बियाणं खराबी असल्यामुळे बियाणं काही निघालं नाही आमचं। आणि दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांनाच दमदाटी करून उडवाउडवीची उत्तरं देऊन हुसकावून लावण्यात आलंय। शेवटी सर्व शेतकरी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून बियाणं उगवलं नसल्याची तक्रार केली। लागवडीसाठी आलेला खर्च देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासन यामध्ये क्लिअरली दखल घेत आहेत आणि त्यामध्ये कोणतीही कंपनी यामध्ये दोषी समोर आली तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा पण दाखल करू, त्यांचा लायसन्स रद्द करण्यासंदर्भात आपण कारवाई करणार आहेत। आताच आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे। कमिंग डेजमध्ये जर अशी तक्रार वाढली आणि यामध्ये असा दिसून आला की शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू। आणि दरम्यान भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी आणखीनही हजारो वेळा जेलमध्ये जायला तयार आहे। शासनाने आता वेळ आहे, त्यांनी जागं व्हावं, या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, जेणेकरून पुढचे अधिकारी शहाणे होतील आणि आमच्या कास्तकाराचा जीव वाचेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।